मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी म्हणते इथपर्यंत आला तर मग चला आतमध्ये. त्यावेळी आता पार्थ विचारतो, म्हणजे इथपर्यंत आलोय म्हणून तुम्ही आतमध्ये घेऊन जाताय का? नंदिनी म्हणते, नाही हो, असं नाहीये, तुम्ही या अगोदरही इथे आला होता, आठवतंय ना? मग आता पार्थ म्हणतो, आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हापासूनचं आत्तापर्यंत सगळं काही मला आठवतंय. तेव्हा ते दोघेही असं म्हणून एकमेकांकडे पाहतच राहतात. मागून आता वसू पाहत असते की नंदिनी नेमकी कोणती आहे. दरवाजाच्या पाठीमागे लपलेला दीपक हा नंदिनीकडे पाहत असतो आणि तो पार्थला सुद्धा पाहतो. त्याच्या हातात गुलाबाचं फूल असतं. इकडे नंदिनी आता म्हणते की चला आतमध्ये येताय ना? पार्थ म्हणतो हो. मग आता तो आतमध्ये जेव्हा जायला निघतो अचानक त्याला एक फोन येतो, म्हणून नंदिनी म्हणते की मी पुढे जाते, तुम्ही फोनवर बोलून या. असं म्हणून ती आता आतमध्ये यायला निघते तर तिला समजतं दरवाजाच्या पाठीमागे कुणीतरी आहे. म्हणून ती आता मागे वळून पाहते तर तिथे दीपक असतो. तेव्हा दीपकला पाहताच नंदिनीला मोठा धक्का बसतो आणि ती विचारते, दीपक तू इथे? मग हातातील फूल लगेच पाठीमागे लपवत आता दीपक लगेच पुढे येतो आणि नंदिनीकडे पाहतच राहतो. तो आता खूपच घाबरलेला असतो. मग आता नंदिनी विचारते, अरे काय इथे का असा लपून बसलाय? बरं ठीक आहे, ते जाऊ दे, तुला झाडांना खत टाकायला सांगितलं होतं, तू टाकलं का खत? तेव्हा तो म्हणतो हो टाकलंय. मग ती म्हणते परत एकदा बघशील हा, जा बरं. मग आता तो तेथून जातो. समोर आता जाता जाता त्याचं लक्षच नसतं की समोरून पार्थ येतोय. पार्थची आणि त्याची जोरात धडक होते तर दीपकच्या हातात असणारं फूल पटकन खाली पडतं. मग पार्थ ते फूल उचलून त्याच्या हातात देतो. दीपक आता खूपच रागात पार्थकडे पाहत असतो. पार्थ म्हणतो आय एम सॉरी. तेव्हा रागातच आता दीपक म्हणतो इट्स ओके. वसूचं लक्ष त्या दोघांकडे असतंच, त्यामुळे ती आता मनातच विचार करत नाही नक्की असा आतमध्ये डोकावून का पाहत असेल. इकडे आता नंदिनी एका आजीच्या हाताला बँडेज करत असते तर पार्थ सारखा तिच्याकडे पाहतच राहतो. त्याला खूप आवडतं की नंदिनी अशी सर्वांची सेवा करतीये. मग नंतर आजी म्हणतात की लग्नानंतर तू आम्हाला विसरणार तर नाही ना? ही नंदिनी म्हणते, नाही आजी, मी कधीही विसरणार नाही. लग्नानंतरही सर्व माझं लक्ष माझ्या आनंद निवासकडेच असेल, कारण हे माझं माहेर आहे आणि ते सासर असणार आहे. तेव्हा पार्थ हसतच आता तिच्याकडे पाहतो. मग नंतर आजी जेव्हा जातात तेव्हा दीपक लगेच लपतो. इकडे वसू आता मात्र विचारच करत राहते की गुलाबाचं फूल घेऊन असा आतमध्ये काय पाहत असेल. दुसरीकडे मानिनी आणि विक्रम हे दोघेही धनंजयला भेटायला आलेले असतात. तेव्हा विक्रम आता विचारतो, काय झालं धनंजय? मग धनंजय म्हणतो, विक्रम हे बघ, मला चुकीचं समजू नकोस, तू माझी बाजू मुलीची आहे. मग आता विक्रम म्हणतो, किती टेन्शन घेतोस रे धनंजय, बोल ना पटकन. तेव्हा धनंजय आता स्पष्टपणे सांगतो की हे बघ, 20 वर्षांपूर्वी जे काही प्रकरण घडलं होतं ते म्हणजे सुदर्शनचा मृत्यू, आणि त्या मृत्यूस मी जबाबदार आहे असं वसुताईचं म्हणणं आहे. तो राग अजूनही वसुताईच्या मनात धुमसतोय, त्यामुळे मला वाटत नाही पार्थ आणि नंदिनीचं पुढे काही जुळेल म्हणून, कारण तुझ्याबरोबर आणि वहिनीबरोबर ती याच्यावरून भांडली सुद्धा ना. तेव्हा विक्रम आणि मानिनीला धक्का बसतो. दोघेही अगदी उठूनच उभे राहतात. तेव्हा हे तुला कुणी सांगितलं? विक्रम विचारतो. तेव्हा कुणी, कसं, कुठे सांगितलं हे मला विचारू नकोस तू विक्रम, पण झालं हे खरं आहे ना. कळता क्षणी मला असं वाटलं विक्रम की तुझ्याबरोबर अगोदर बोलून घ्यावं. अरे नंदिनीला त्या सासूरवास करतील मला असं वाटतंय. मग विक्रम आता शब्द देतो धनंजयला की मी कुठल्याही प्रकारचा माझ्या सुनेला म्हणजे नंदिनीला सासूरवास होऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे. अरे वसुताई, मला माहितीये घरातल्या ज्येष्ठ आहेत, परंतु करते कोण आहोत मी आणि मानिनी म्हटल्यावर आमच्या मुलाच्या बाबतीत आम्हीच निर्णय घेणार ना. आपण दोघांनी या मतावर ठाम राहणं खूप गरजेचं आहे असं विक्रम समजावतो. मग आता धनंजय म्हणतो, माझा तुझ्यावर पूर्णपणे आहे विश्वास. इकडे पार्थ आता नंदिनीला म्हणतो की असं लोकांच्या जखमावर फुंकर मारताना तुम्हाला पाहिलं ना तर मला खूपच छान वाटतं. पार्थचं हे बोलणं ऐकून नंदिनी खूपच गोडला असते तर दीपकचा मात्र जळफळाट होतो. तर पार्थचं लक्ष नंदिनीच्या हाताकडे जातं तर तिच्या हातांना थोडा मलम असतो, म्हणूनच आता पार्थ म्हणतो तुमच्या हाताला थोडा मलम आहे. तेव्हा ती म्हणते सॉरी हा, माझं चुकून लक्षातच राहिलं नाही. मग आता ती आणि तो दोघेही मिळून एकाच वेळी तो
टिश्यू पेपर हातात घेतात. मग आता नंदिनी आणि पार्थ दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. एकमेकांवरून नजरही हटत नाही आणि दोघेही आता लाजत असतात. मग आता त्या दोघांमधील हेच प्रेम पाहून दीपकचा मात्र जळफळाट होतो आणि दीपक जे हातात गुलाबाचं फूल असतो ना, असं हातात जोरातच घट्ट पकडतो आणि त्यामुळे त्याच्या हाताला जखम होते. रक्त त्याच्या बोटातून असं वाहू लागतं. नंदिनी आणि त्याचबरोबर पार्थ एकमेकांमध्ये अगदी गुंतलेले असतात. दोघांनाही कसलं भान नसतं. तर मात्र दीपक आता रागातच ते दोघांकडे पाहत असतो. तर वसूचं लक्ष हे दीपककडे जातं. तर दीपकच्या हातातून रक्त येत असतं आणि मग तिला वेगळाच डाऊट येतो. दुसरीकडे विक्रम धनंजयला समजावत असतो की तू टेन्शन घेऊ नकोस, कारण आपली बाजू आहे ना ती पूर्णपणे सत्याची आहे. कायद्याने तुला क्लीन चिट दिली आहे, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस. तेव्हा शारदा म्हणते, हो भाऊजी बरोबर आहे, म्हणजे तुम्ही साक्ष दिली यांच्या बाजूने म्हणूनच ते सुटले आहेत. त्याचवेळी आता विक्रम म्हणतो, हो बरोबर आहे, मीही तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. मग आता वसुताईचं काय? तेव्हा हा विषय आपल्यासाठी एवढा महत्त्वाचा नाही आहे, विक्रम म्हणतो. शेवटी मुलामुलींची पसंती असते ना. मी तुम्हाला सांगतोय, नंदिनी आमच्या घरची सून होणार म्हणजे होणारच. लग्नानंतर कोणताच त्रास होणार नाही ही गॅरंटी मी देतो. हा मानिनी आता नंदिनीचं कौतुक करताना थकत नाही. तेव्हा ती आता म्हणते की नंदिनी तुमची एवढी सोज्वळ आहे ना की आमच्या घरात आल्यानंतर आमच्या घराचं गोकुळ केल्याशिवाय ती राहणार नाही. जसं तिने आमच्या दोघांचं पार्थचं कसं मन जिंकून घेतलं तसं घरातील सर्वांचं मन जिंकून नक्कीच घेईल, त्यामुळे काळजी करू नका. इकडे नंदिनी आणि पार्थ दोघेही अजून गप्पा मारत असतात. तेव्हा पार्थ म्हणतो, आजी काय म्हणाल्या ना ते मी ऐकलं. तेव्हा नंदिनी म्हणते, अच्छा काय म्हणाले, ऐकलं का? मग पार्थ म्हणतो, हो ऐकलं की. म्हणाल्या की लग्नानंतर सुद्धा आमची अशीच काळजी घेशील का? त्यावरती तुम्ही हो म्हणालात. त्यावेळी पार्थ म्हणतो, तारेवरची कसरत होणार आहे ही, बघा जमतंय का? नंदिनी म्हणते, हो जमेल. आणि का नाही जमणार, कारण या अगोदर मी एकटीने हे सगळं काही सांभाळलंय. तुमच्याशी लग्न झाल्यानंतर तुम्ही सुद्धा मला हातभार लावालच ना, आणि तुम्हीही सोबत असाल, मला सांभाळून घ्याल ना. असंही तुम्ही मला हे काम करण्याची परमिशन सुद्धा दिली होती. तेव्हा पार्थ आता आश्चर्याने विचारतो, काय मी परमिशन दिली होती? कधी दिली होती परमिशन? मला तर आठवत नाही. मग नंदिनी म्हणते, असं का बोलताय तुम्ही? तुम्हाला खरंच आठवत नाही का? पार्थ म्हणतो, नाही. तो आता लगेच सिरियस होऊन विचारतो, म्हणजे लग्नानंतर तुम्हाला हे काम करायचंय? नंदिनी म्हणते, हो अहो करायचंय. ती आता खूप टेन्शनमध्ये येते की पार्थ म्हटला होता की लग्नानंतर काम करू शकताय आणि आता नाही, असं कसं बरं? मग आता ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहतच राहते आणि खूप सिरियस झालेली असते. आणि मग पार्थसुद्धा सिरियस होऊनच उत्तर देत असतो. नंदिनीचा असा सिरियस झालेला चेहरा पाहून पार्थ हसतो. नंदिनी म्हणते, गंमत करत होतात ना तुम्ही माझी? मग पार्थ म्हणतो, हो मी गंमतच करत होतो. तेव्हा ते दोघेही पुन्हा एकमेकांकडे पाहतात आणि हसू लागतात. मग नंदिनी शांत होते आणि म्हणते, पार्थ पण मी सिरियसली बोलतीये हां, परत म्हणजे कुणी म्हणायला नको की हे काम तू करू शकत नाही. मला हे काम करायचंय. पार्थ म्हणतो, मग कुणी अडवलंय तुम्हाला? हे काम आवडत असेल तर तुम्ही हे काम करू शकताय, माझी काहीही हरकत नाही. पुढे आता ती म्हणते, बहुतेक प्रत्येक कामामधून आपण पैसे कमवत असतो, परंतु या कामामधून ना मी माणसं जोडत असते आणि या कामामधून मला खूप समाधान मिळतं. या कामाकडे मी कधीच उत्पन्न म्हणून पाहिलं नाही, तर या कामाकडे मी देवपूजा म्हणून पाहिलंय. आणि म्हणूनच आपलं लग्न झाल्यानंतर सुद्धाही मी हे काम करतच राहील. त्याचवेळी पार्थ म्हणतो, फक्त तुम्हालाच नाही तर आपल्याला हे काम करायचंय. आता पार्थच्या तोंडून हे शब्द ऐकताच नंदिनी अजूनच त्याच्या प्रेमात पडते, कारण तो माझ्या एकटीचं काम असं समजत नाही, तो आपलं काम समजतोय, आपल्या दोघांचं काम समजतोय. हा नंदिनी आता विचार करते आणि त्याच्याकडे पाहतच राहते व त्याच्याकडे पाहून अगदी गालातच हसते. त्यानंतर पार्थ विचारतो, बरं मी येऊ का? ती म्हणते, नाही अहो बसा तुम्ही, मी तुमच्यासाठी चहा सांगते. तेव्हा पार्थ म्हणतो, नको, ऑलरेडी खूप उशीर झालाय आणि अशी फॉर्मॅलिटी तर नकोच आपल्या दोघांमध्ये. तेव्हा ती म्हणते, चला बरं मी सोडायला येते. असं म्हणून ती त्याच्याबरोबर आता बाहेर येत असते. तर दीपक आता त्या दोघांकडे जेव्हा पाहतो तेव्हा त्याला समजतं की हे दोघे बाहेर येत आहेत, म्हणून तो पटकन लपून बसतो. त्यावेळी वसू आता बाहेर आल्यानंतर पुन्हा नंदिनीला पाहण्याचा प्रयत्न करते, परंतु नंदिनी काही दिसत नाही. दीपक
पटकन आता आतमध्ये जातो आणि पुन्हा दरवाजाच्या पाठीमागे जाऊन लपतो. त्याच वेळी आता पार्थ आणि नंदिनी दोघेही एकमेकांना बाय सी यू असं करतात. तर पार्थ आता तेथून जातो तर नंदिनी आपल्या कामासाठी आतमध्ये येते. त्यानंतर दीपक हा बाहेर उभा असतो तेव्हा वसू त्याच्याकडे येते आणि त्याच्या हातात असणारं ते गुलाबाचं फूल स्वतःकडे घेते. आता ही नक्की बाई कोण हा प्रश्न दीपकला पडतो आणि जरा तो घाबरतोच. दुसरीकडे मानिनी आणि विक्रम दोघेही घरी आलेले असतात. मानिनीचं लक्ष मात्र अजिबात कशातच नसतं. तेव्हा ती आता विचारते, काय हो, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे घरातील कुणी सांगितलं असेल धनंजय भाऊजींना हे सगळं प्रकरण? मग आता तो म्हणतो, तुझ्याही डोक्यात तेच विचार चालू आहेत ना? मानिनी म्हणते, हो ना, तेच विचार असणार, दुसरे कोणते विचार असणार माझ्या डोक्यात? मग आता विक्रम म्हणतो की मला असं वाटतंय मुलांनी सांगण्याचा प्रश्नच नाही, मंजू तर अशा भानगडीत पडणारच नाही, हे वसुताईनेच केलंय. उगीच वाद नको म्हणून धनंजयने काही बोललं नाही. त्यावेळी मानिनी म्हणते, वसुताई असं करू शकतील का? तेव्हा का नाही करणार असं आता विक्रम म्हणतो, कारण तिच्या मनात अजूनही तो राग आहे आणि आपल्याला माहीत आहे. पण कुणाच्याही दबावाखाली आपण कधीही यायचं नाही. आपण दोघे घरातले करते आहोत, आपणच सगळं हँडल करायचं. वसुताई जरी ज्येष्ठ असतील तर काही मोठे निर्णय घेताना त्यांना फक्त सांगायचं, असं विक्रमचं परखडपणे मत असतं. तेच मत तो आता मानिनीला सांगतो. तर मानिनी अजूनही टेन्शनमध्ये असते. तेव्हा विक्रम म्हणतो, मानिनी, या सगळ्या गोष्टींना आपण अगदी व्यवस्थित सॉर्ट आऊट करू, तू अजिबात काळजी करू नको ग. या सगळ्या प्रकरणामध्ये तू स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचवेळी विक्रम आता तेथून जरा बाजूला जातो. तेव्हा मनातच आता मानिनी म्हणते की हे म्हणतायत खरंच सगळं व्यवस्थित होईल. पुरुष कसे बोलून मोकळे होतात, परंतु रम्या आणि वसुताई काही ऐकणाऱ्यातल्या आहेत का? सर्व नाती ही बाईलाच शेवटी जुळवून घ्यावी लागतात आणि ती नाती विनावी सुद्धा लागतात, कारण एक लहानशी वादाची ठिणगी ही अगदी नात्यांना उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. दुसरीकडे आता दीपक हा विचारतो, तुम्ही कोण? मग आता मी वसुंधरा आहे असं आता वसू म्हणते. हा मुलाला नंदिनी बाय करत होती ते बघताना तुला खूप त्रास होत होता ना? आणि त्याच मुलाची मी आत्या आहे. तुला खूप राग येतोय ना त्या पार्थचा असं आता पुन्हा वसू विचारते. तेव्हा दीपक म्हणतो, काही पण काय बोलताय, हे असं नाहीये. तो आतमध्ये जायला निघतो. तेव्हा वसू आता त्याचा हात पकडते आणि त्याला म्हणते की थांब इथे अगोदर. मग आता तो अजूनच घाबरतो. तेव्हा तू नंदिनीवर प्रेम करतोस ना, आणि तुझी ती होऊ शकत नाही म्हणून तू स्वतःला सुद्धा त्रास करून घेतोस ना, असं आता वसू विचारते. मग आता त्याचा हात अक्षरशः रक्तबंबाळ झालेला असतो. हे बरोबर वसू पाहते. तेव्हा हे सगळं तुम्हाला कसं माहीत असं आता लगेच दीपक विचारतो. तेव्हा वसू एकदम इमोशनल होते आणि मी हे सगळं जवळून पाहिले, कारण प्रेमात माणसं काय काय करतात ना, हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. असं म्हणून रम्याचा चेहरा लगेच तिच्यासमोर येतो. तिच्या मुलीला होणाऱ्या त्या वेदना, त्याचबरोबर तिच्या मुलीची ही पार्थमुळे झालेली ही अशी अवस्था, हे सगळं तिला आता समोर दिसत असतं. पण मी तुझ्यासारखं हे असं बाहेर उभे राहून बघत बसणार नाहीये. त्याचवेळी आता वसू विचारते, काय तुला नंदिनी हवी आहे ना? मग मी तुला मिळवून देईल. तेव्हा तो म्हणतो, खरंच? त्याचवेळी दीपक विचारतो, काय? एक मिनिट हा, म्हणजे पार्थ तुमचा भाचा आहे, तरीही तुम्ही मला नंदिनीला मिळवून देताय? हे असं कसं? का बरं, यात तुमचा काही फायदा आहे का असंही तो विचारतो. तेव्हा वसू म्हणते की माझा काय फायदा आहे ना, हे आपण नंतर बघूयात, कारण सध्या आपण फक्त तुझ्या आणि नंदिनीच्या स्टोरीवर फोकस करूयात का? आता स्वतःला जो त्रास करून घेतला आहेस ना, त्याला अगोदर मलम लाव. तो आता तेथून जातो. मग आता वसू मनातच विचार करते, या दोघांचं लग्न मोडण्यासाठी, म्हणजे पार्थ व नंदिनीचं लग्न मोडण्यासाठी मला एक कारण तर मिळालं, असं म्हणून ती त्या गुलाबाच्या फुलाकडे पाहतच राहते. या दीपकला हाताशी घेऊन मी माझी खेळी खेळणार म्हणजे खेळणारच. इकडे रम्या आता रूमभर वेड्यासारखी ते पत्र शोधत असते. फक्त एका सुटकेसमध्ये चेक करायचं राहिलेलं असतं. तेव्हा आता वसू तेथे येते आणि विचारते, काय ग रम्या, तुझं काय चाललंय? तू हे काय वेड्यासारखं वागते? ती म्हणते, आई फक्त एकच सुटकेस राहिली, मी पटकन चेक करते म्हणजे पत्र सापडेल. तेव्हा अगं ऐक,
माणसं जागा बदलतात परंतु वस्तू आपणहून जागा बदलत नाहीत असं वसू म्हणते. आणि आता ते पत्र सापडणार नाही, कारण सापडलं नाही तर आपण खोटे कसे ठरणार. तू या सगळ्यातनं अगोदर बाहेर ये असं आता वसू म्हणते. मी अजिबात यातून बाहेर पडणार नाही. मामाने बघ त्या पार्थसाठी आकाश पाताळ एक केलं आणि तू काय केलं ग माझ्यासाठी, असाच प्रश्न ती तिच्या आईसमोर उपस्थित करते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्या जीवाला फोन करून सांगते, मी नंदिनी ताई उद्या जगदंबेच्या मंदिरात येणार आहोत, त्यामुळे तू सुद्धा तुझ्या पार्थ दादाला घेऊन तिथे ये. तर दुसऱ्या दिवशी जीवा पार्थला घेऊन आता मंदिरात जाणार असतो, परंतु आता काव्याने जो जॅकेट दिलेला असतो ना, त्या पार्थ नेमका तोच जॅकेट आता जीवाकडे मागतो आणि म्हणतो मला दे ना आजच्या दिवस घालायला. जीवा आता ठीक आहे असं म्हणतो. तर दुसरीकडे जी आता पार्थने नंदिनीला ओढणी दिलेली असते ती ओढणी काव्या मागते आणि म्हणते मला दे ना ही ओढणी. मग नंदिनी म्हणते बरं ठीक आहे घे. आता मंदिरामध्ये आल्यानंतर तेथे रम्या येते आणि म्हणते तू नंदिनी आहेस ना, असं म्हणून दोघीही एकमेकींच्या हातामध्ये हात मिळवतात. तर पार्थ त्या दोघींकडे पाहतच राहतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.